कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापुरात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पोस्टर वॉर रंगल्याचं बघायला मिळतं। एकीकडे महायुतीकडून काँग्रेसला डिवचणारे पोस्टर शहरभर झळकावल्यानंतर आता या सगळ्यामध्ये ठाकरे गटाने देखील उडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण कोल्हापुरातल्या दसरा चौकामध्ये EVM जिंदाबाद अशा पद्धतीचा एक मोठा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि ज्यावर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नावाचा देखील उल्लेख या ठिकाणी असल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच निवडणूक प्रक्रियेवर आणि EVM मशीनवर पुन्हा एकदा संशय ठाकरे गटाने व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपल्याला माहिती आहे कोल्हापूरमध्ये अगदी अतिटतीचा सामना महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये झाला, ज्यामध्ये 35 जागा या महाविकास आघाडीकडे आल्या। मात्र तरी देखील सत्ता स्थापनेपर्यंत महाविकास आघाडी पोहोचू शकली नाही। तर दुसरीकडे महायुतीनं जो काही बॅनर काल काँग्रेसच्या विरोधामध्ये लावला, धन्यवाद कोल्हापूरकर, काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला, अशा आशयाचा तो फलक होता। आणि त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटानं अशा पद्धतीनं EVM जिंदाबाद असा लिहिलेला एक पोस्टर जो आहे तो या सगळ्या दसरा चौकामध्ये लावल्याचं आपल्याला बघायला मिळते। आणि त्यामुळे एकूणच निवडणुकी संपलेली असली, निवडणुकीचे निकाल जरी समोर आलेले असले तरी आता या सगळ्या प्रकरणानंतर कोल्हापुरात महाविकास आघाडी आणि युती यांच्यामध्ये पोस्टर वॉर रंगल्याचं देखील बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।